जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण GDCA आणि CHM एक्झाम 2024 याचं जे काही आयोजन आहे त्याच्या परीक्षेच्या टाईमटेबलबाबत आणि परीक्षा सेंटरबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, कधीपासून GDCAची परीक्षा चालू होणार आहे आणि परीक्षा सेंटर नेमके कोणकोणते आहे याबाबत आपण माहिती घेणार आहोत. आणि परीक्षेबाबत तुम्हाला जर का अद्ययावत माहिती मिळवायची असेल तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तसेच GDCAसाठी पेपर क्रमांक 1 ते पेपर क्रमांक 6 या सर्व एक्झामच्या पेपरच्या अनुषंगाने आपण क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स याबाबत आपण व्हिडिओ केले आहे. ते व्हिडिओ आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण परीक्षेची तयारी करत असताना त्या व्हिडिओचा निश्चित वापर करा, जेणेकरून आपल्याला परीक्षेत चांगले मार्क्स मिळतील. चला तर मग बघूया आपण GDCA आणि CHM एक्झामची परीक्षा कधीपासून चालू होणार आहे ते. विद्यार्थी मित्रांनो, GDCAची जी काही परीक्षा घेतली जाणार आहे ती आत्ता 24, 25 आणि 26 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. ही परीक्षा महाराष्ट्रातील 16 परीक्षा केंद्रांवर घेतली जाते, ज्यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि ठाणे अशा जवळजवळ 16 परीक्षा केंद्रांवरती किंवा 16 ठिकाणी या परीक्षांचं आयोजन केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षा दिनांक 24, 25 आणि 26 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. तर या परीक्षेचं टाईमटेबल तुम्हाला समोर दिसत असेल. तर दिनांक 24 मे 2024 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या विषयाचा पेपर होणार आहे. म्हणजे हा पेपर नंबर 1 मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, ज्याला मराठीमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन असं म्हटलं जातं. 100 मार्काचा पेपर 3 तासासाठी असणार आहे. त्यानंतर शुक्रवारीच दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये अकाउंटचा पेपर 100 मार्कासाठी घेतला जाणार आहे, ज्याला आपण जमा खर्च असं देखील म्हणत असतो. त्यानंतर शनिवार दिनांक 25 मे 2024 रोजी 10 ते 1 या वेळेमध्ये ऑडिटिंगचा पेपर होणार आहे 100 मार्काचा, ज्याला मराठीत सहकारी संस्थाचे लेखापरीक्षण असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर शनिवारीच दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये हिस्ट्री, प्रिन्सिपल्स अँड मॅनेजमेंट इन कोऑपरेशन हा पेपर 100 मार्कासाठी होणार आहे, ज्याला सहकाराचा इतिहास, तत्वे आणि व्यवस्थापन असं म्हटलं जातं. त्यानंतर रविवारी सकाळी 10 ते 1 या वेळेमध्ये कोऑपरेटिव्ह लॉज अँड अदर लॉ हा पेपर 100 मार्कासाठी होणार आहे, ज्यासाठी सहकाराचा कायदा आणि इतर कायदे या नावाने हा सब्जेक्ट ओळखला जातो. तर रविवारी दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये कोऑपरेटिव्ह बँकिंग अँड क्रेडिट सोसायटी म्हणजेच सहकारी बँक व्यवसाय आणि पतसंस्था हा पेपर 100 मार्काचा आयोजित केला जाणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक पेपरसाठी 3 तासाचा कालावधी असून यासाठी 100 मार्कांची प्रश्नपत्रिका असते. तसं पाहायला गेलं तर पेपर नंबर 1 पासून तर पेपर नंबर 6 हे सर्व पेपर मराठी ॲज वेल ॲज सर्व पेपर इंग्लिशमधून सुद्धा देता येतात. काही विद्यार्थी पेपर नंबर 1, पेपर नंबर 3, 4 आणि 5, 6 हे सर्व पेपर मराठीतून देतात आणि अकाउंटचा पेपर इंग्लिशमधून देतात, तरी देखील चाललं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही परीक्षेचे अभ्यास करू शकता. प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी असणारा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि काही परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे प्रश्न या संदर्भाने आपण व्हिडिओ तयार केलेले आहे. ते व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, या प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला पासिंगसाठी 100पैकी किमान 40 गुण मिळणं आवश्यक आहे. 40पेक्षा जास्त गुण मिळाले तर तुम्ही या सर्व विषयामध्ये पास होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला परीक्षेला सामोरं जायचं आहे. परीक्षेला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि कोणकोणत्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे या पद्धतीचे सर्व व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलला दिलेले आहे. त्याच्या सर्व व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये पण शेअर केलेली आहे. जे विद्यार्थी GDCAची तयारी करता आहेत त्यांना निश्चितच या व्हिडिओचा फायदा होणार आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.